पहिल्याच्या जुन्या काळातली विहीर आहे, मोठीची विहीर. मोठ बांधून विहिरीतून पाणी काढायची त्या पद्धतीची विहीर आहे. आता मोठ काही राहिलेली नाही, फक्त तिच्या आठवणी त्या मोठीच्या तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे असं मोठीची विहीर. इकडं हे असं रस्सी ओढायला बघा कसे खाचे पडलेत रस्सी ओढून ओढून, आणि इकडं हे पाणी जायचं या दिशेला आणि या दिशेला. तर ही अशी जुन्या काळातली विहीर. आता इथं झाडं वापरलेत सगळे. हे बघा, पिंपळाची, वडाची, लिंबाची झाडं, शेवरीची. हाल खराब आहे सध्या विहिरीची, कारण ही विहीर आहे ना कोणी एकाची नाही तर संपूर्ण भावकीची आहे. कसं असतं बघा, कुणाची एकट्याची प्रॉपर्टी असती तर नंबर एक विहीर असती, झाडं बिडं तोडली असती. पण सगळ्यामध्ये असल्यामुळं हिचं सगळं वाटोळ झालं आहे. इथं बघा विहिरीवर म्हैस आहे, तिकडं वासरू, आजूबाजूला ऊसाचा परिसर, आणि तिकडं बसस्टँड बी जवळचं आहे. आमचं गाव जवळचं आहे, एक 50 मीटरच्या अंतरावर गाव आहे. तर आम्ही बसला होता विहिरीवर येऊन. हे बघा, चला म्हणलं पार्टी करावं. जिरा आणलो आहे 2, आणि आपलं मूग डाळ, चिप्स. तर आमची पार्टी चालू आहे जिऱ्याची. जिरा पिल्याने जरा पोट साफ होते म्हणून जिरा पिलो आहे आम्ही. घरी पण गरम होते, लाईट नाही 2 दिवस झालं. पावसाचं वातावरण असल्यामुळे वारं वावदळ झालं की लाईट जाते 2-2 दिवस, 3-3 दिवस. तर चला म्हणलं एक ब्लॉग बनवा. चिमणीचे खोपे दाखवतो तुम्हाला, दिसले का? 1 2 3 आणि बरेच काही खोपे बनवणं चालू आहे चिमण्यांचं. आजूबाजूला ऊस असल्यामुळं खोपे बनवायला सोपं पडते त्यांना. ऊसाची चोईटी आणून ती इथं बनवतात. तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला मोठीची विहीर? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला आपण पार्टीला सुरुवात करू. चिप्स वगैरे खाऊ. तुम्ही पण पार्टी करा मस्त. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.